नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा हा आपला पुणे आउटर रिंग रोडचा 15वा व्हिडिओ आहे। 14वा जो व्हिडिओ आहे तो आपण वाडेबोलाई या भागामधून केला होता। त्याच्या अगोदरचा जो 13वा व्हिडिओ आहे तो आपण ह्या पाठीमागच्या साईडला डोंगर आहे, तिथून पलीकडे तळेगाव आहे। तर तळेगावपर्यंतचा या डोंगरापर्यंतचा आपण 14वा व्हिडिओ 13व्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं। आणि ह्या 15व्या व्हिडिओमध्ये या ठिकाणाहूनच आपण असा रिंग रोड जाणार आहे। हा जो रिंग रोड आहे तो हा पश्चिमेचा भाग आहे आणि पलीकडच्या साईडचा जो वाडेबोलाई पुरंदर तालुका आहे किंवा दौंडच्या अलीकडचा भाग, तर तो रोड आहे तर तो पूर्वेचा आहे। तर त्या साईडच्या रोडचं काम काही ठिकाणी सुरू आहे, काही ठिकाणी पूर्ण बंद आहे। म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये बऱ्यापैकी काम बंद आहे आणि अलीकडच्या साईडला बऱ्यापैकी काम काही ठिकाणी सुरू आहे, पण पूर्ण काम सुरू नाही। पण हा जो पश्चिमेचा भाग आहे या ठिकाणी बऱ्यापैकी काम सुरू आहे आणि हा लवकरात लवकर म्हणजे 2026 एंडिंगला किंवा 27च्या सुरुवातीला हा रोड पूर्ण होऊ शकतो असं सरकारने तरी सांगितलेलं आहे। तर या ठिकाणचं रिपोर्टिंग तुम्हाला आता पश्चिमेचं आजपासून मी सुरू करतो। हा 15वा व्हिडिओ तुम्हाला आता मी सांगितलं। तर या व्हिडिओमध्ये पुढं कसं कसं काम सुरू आहे, किती काम लेवलला आलं आहे, तर तुम्हाला सगळं मी दाखवतो। चला पाहूयात। तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला मशीन दिसू शकतात पाठीमागं। बरेचसे डंपर लागलेले आहेत, फॉकलिंग मशीन किंवा जमीन सपाट करायला जो ब्रेकर असतो खडी फोडायचा, तो ब्रेकर पण या ठिकाणी लागलेला आहे। तो भरपूर या ठिकाणी जोरात काम सुरू आहे। समोर जो रोड वाहत आहे तर हा सोमवाटणे फाट्यावरतून उरसे गावामध्ये जाणारा हा रोड आहे, छोटासा रोड आहे। तर ह्या रोडवरतीच ओव्हरपास होईल किंवा अंडरपास होईल आणि वरतून हा रोड जाईल पुणे आउटर रिंग रोडचा। कारण हा रोड खूप मोठा 110 ते 120 मीटरचा हा रोड आहे पूर्ण रुंद। तर सुरुवातीला 6 लेन हे बनवणार आहेत। तर हा रोडचा पुढचा जो डोंगर आहे तर त्या ठिकाणाहून असा समोर रोड जाणार आहे। तर त्या साईडचं रिपोर्टिंग पण तुम्हाला मी दाखवतो, चला। मित्रांनो, हा जो रोड येत आहे हा सोमवाटणे फाट्यावरून येतोय आणि समोर सोमवाटणे गाव पण आहे आणि हा रोड या साईडला उरसे गावाकडे जातो। आणि हा जो रिंग रोड आहे पुणे आउटर रिंग रोड हा इथून वरच्या साईडने जाईल आणि हा जो रोड आहे आपला उरसेवाला तर याला एक अंडरपास असेल। या ठिकाणी रस्ता सपाट केलेला आहे लेवल करून, याच्यावरती फक्त डांबरीकरण केलं की हा रोड एकदम ओके होईल। आणि या ठिकाणी मुलं क्रिकेट पण खेळतात, तर मुलांना आता सध्या त्याचा उपयोग चांगला होतो, एकदम सपाट केलेले छान ग्राउंड वाटतं त्यांना। पण हा भविष्यात रोड होणार आहे, तिथून गाड्या जातील पुढं। मित्रांनो, आता मी तिथून रिपोर्टिंग करत होतो तो उरसेवाला रोड, उरसे सोमवाटणे आणि पाठीमागं जे मशीन चालू आहे त्या ठिकाणी रिंग रोडचं काम सुरू आहे। आणि तिकडं पाठीमागच्या साईडला खूप दाखवतो, इकडनं तो मुंबई पुणे एक्सप्रेसवे जातो आणि पाठीमागच्या डोंगरातून बोगदे पाडून हा रोड असा समोर येणार आहे। हा इकडं बोगदे असणार आहेत 2, त्या बोगद्यातून समोर रिंग रोड येईल। आता मी हा जो रोड सपाट होता इथं मुलं क्रिकेट खेळतात, तर इथून पुढच्या साईडला पण इकडं अजून भर नाही घातलेली, तो पलीकडं पण एक रोड चालू आहे तिकडं। इकडं हे गाव आहे परंदवाडी गाव आहे। तर या ठिकाणाहून इथं पुढच्या साईडला पण इथं भर घालून हा रस्ता उंचावर घेतील। शक्यतो इथून पुढं खड्डा जास्त आहे त्यामुळे ते ब्रिज बनवतील। पुढच्या साईडला तो डोंगराला क्रॉस करून पुढे जाणार आहे, तर त्या ठिकाणी टनेल असतील 2, तर तिकडचं पण रिपोर्टिंग तुम्हाला मी नंतर दाखवतो। समोरनं पण एक रोड जातोय, तर त्या रोडवरतून पण ओव्हरब्रिजच असणार आहे, हा तो अंडरपास असेल रोडला। मित्रांनो, ही परंदवाडी गाव आहे। मित्रांनो, हा रोड सोमवाटणे फाट्यावरून येतो, पलीकडे एक उरसेला जातो आणि हा इकडनं पवना धरणाकडे जातो। बेबी डोळ म्हणून एक गाव आहे आणि पवना धरणाकडे डायरेक्ट जातो। 5-6 गावं आहेत पुढं। तर मित्रांनो, पलीकडचं मागाचं रिपोर्टिंग मी तिकडनं केलं होतं, जो उरसेला जाणार रोड आहे त्या ठिकाणाहून। आणि तिकडं मुलं खेळत होती क्रिकेट आणि तिकडनं मी आता खालच्या साईडला आलो इकडं। आणि इथं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पण रिंग रोडचं काम सुरू आहे। त्या पलीकडनं मी रिपोर्टिंग केलं त्या ठिकाणी उंची जास्त आहे, तिकडे डोंगर पण आहे आणि इकडच्या साईडला पिलर जे असतात ब्रिजचे, तर पिलर इथं असतील, पलीकडे एक पिलर असेल आणि समोर पण पिलर असेल। तर या ठिकाणाहून पुढं नदी आहे, इथं असा ब्रिज करून समोरच्या साईडला डोंगरावर तुम्ही पाहू शकता तिथं 2 बोगदे होतील किंवा टनेल म्हणता येईल। तिथून टनेलने डायरेक्ट डोंगराच्या पलीकडच्या साईडला रिंग रोड निघेल। तर इथून पलीकडे इथं समोर आहे ना पवना नदी वाहते आणि पवना नदीवरून असा मोठा ब्रिज असेल एका लेवलचा।
समोरच्या साईडला इथून पवना नदी वाहते आणि पलीकडे डोंगराच्या तिथं तुम्ही पाहू शकता जे काम चालू आहे तिथून पुढे टनेल असणार आहेत. तर इथून पलीकडच्या साईडला जास्त काही काम दिसत नाही, थोडंसं जागा मोकळी केलेली आहे आणि अलीकडच्या साईडला या ठिकाणी ब्रिजचं काम सुरू केलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो परत एकदा सांगतो की परंदवाडी गावामध्ये आता मी आहे. मित्रांनो मगाशी मी ते समोर तुम्हाला टावरच्या पलीकडे सपाट जमीन दिसते ना, हां त्या टावरच्या तिथं, तर तिथून रिपोर्टिंग केलं होतं. तर तिथून जो रोड जातो त्या अलीकडनं गाडी चालली ना, तर तो रोड जातो तुम्हाला सांगितलं की पवना धरणाकडे, आणि पलीकडच्या साईडला जो रोडवरती जातो आहे तर तो रोड उरसेला. तर पलीकडनं 2 ठिकाणचं रिपोर्टिंग करून हा समोरचा डोंगर तुम्हाला दिसतोय आणि तो रिंग रोड आहे ना, तो असाच रिंग रोड येणार आहे, असा समोर येऊन असा इकडे येणार आहे या साईडला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॉकले JCB मशीन आहे किंवा फॉकलेन म्हणता येईल त्याला. तर इथं समोर पवना नदी आहे. तर पलीकडनं रिपोर्टिंग करून मी असा समोरच्या त्या ब्रिजवरतून इकडं बेबेढोळ गावातून ह्या रोडने इकडं आलो आहे. आणि तुम्हाला तिकडनं जो दाखवलं होता जे टनेलचं काम सुरू आहे, तर या ठिकाणी मित्रांनो टनेलचं काम सुरू आहे. मी पाहतो इथून मला पूर्ण कुठून रिपोर्टिंग करता येते, जिथून मला जमेल तेवढं तुम्हाला मी दाखवतो, कारण जास्त पुढे जाऊन देणार नाहीत. आणि हा समोरचा रोड आहे, हा कुठं जातो ते बघतो मी, थांबा. तर मित्रांनो या टनेलपासून जाणारा हा रोड जो आहे तर तो पुढे दत्तवाडी आणि हिंजेवाडी, म्हणजे आपल्या पुण्यामध्ये हिंजेवाडीच्या त्या साईडला जरी जायचं असेल तर हा रोड डायरेक्टली तिकडे जातो. आणि इथं तुम्हाला मी आता दाखवलंच आहे. मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही टाटा मोटर्स कंपनी पण आहे या ठिकाणी. या ठिकाणी बऱ्याचशा कंपन्या पण दिसल्या मला, जे इकडं पुढच्या साईडला पण किर्लोस्कर इन्स्टिट्यूट म्हणून पण एक कॉलेज आहे आणि कंपन्या पण आहेत. मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त लेवल केलेली आहे, ते ढासळू नाही म्हणून सिमेंट लावलेलं आहे. तिथून खाली बरीचशी खाली खोल जाणार आहे, 20 फूटपर्यंत खाली जाईल. त्यानंतर इथून टनेल काढले जातील, कारण नदीची जी खोली ना ती खाली आहे आणि तिकडनं रोड हा लेवलने असा समोर येईल. आणि हे जेव्हा लेवल सगळं इथलं मटेरियल निघेल त्याच्यानंतर मग टनेलचं काम सुरू होईल. तर मित्रांनो तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मशीन लागलेले आहेत. या ठिकाणी ब्लास्टिंग लावलेले आहेत, पण काही इश्यू झाला होता त्यामुळे ब्लास्टिंग सध्या थांबवलेलं आहे. तर वरनं परमिशन आल्यानंतर इथं ब्लास्टिंग होईल आणि 20 फूट हे रोड खाली जाईल इथून जमीन. आणि जेव्हा लेवल होईल त्यानंतर मग टनेल खोदायचं काम सुरू होईल आणि पलीकडच्या साईडला मग टनेल जातील. ते मी इथलं इंजिनियर नाही सॉरी कॉन्ट्रॅक्टरमधलं एक माणूस होता, तर त्यांनी मला सांगितलं की डोंगराच्या पलीकडच्या साईडला चांदखेड म्हणून एक गाव आहे, तर त्या चांदखेडमध्ये सुद्धा इथून पलीकडच्या साईडला तर तिकडं पण काम सुरू आहे. मेगा इंजिनिअरिंग म्हणून कंपनी आहे, त्यांचं हे काम आता सध्या या ठिकाणी सुरू आहे. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात. जो पुढचा आपला व्हिडिओ आहे तर तो लवकरात लवकर आणण्याचा मी प्रयत्न करेन. आणि मित्रांनो बऱ्याचशा प्रेक्षकांची म्हणता येईल किंवा जे व्हिडिओ पाहतात त्यांची रिक्वायरमेंट असते की ड्रोनने तुम्ही शूट करा. तर ॲक्च्युली इश्यू काय, माझ्याकडे ड्रोन नाही आहे, पण मी तुम्हाला काय करेन की आपले जे मित्र आहेत काही जे ड्रोनने शूट करतात, तर त्यांचे जे व्हिडिओ आहेत तर तुम्हाला मी लिंक शेअर करेल. तर तुम्हाला ह्याच भागांमधले ड्रोनचे व्हिडिओज पण त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला पाहू शकता तुम्ही. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ थांबूया आपण इथंच. धन्यवाद.